विक्रम आणि त्याची पत्नी वसुधा आज खूप खुश होते. लग्नानंतरच्या 5 वर्षानंतर त्यांना एक खुशखबरी मिळाली होती की वसुधा आई होणार आहे. विक्रम जेव्हा आपल्या पत्नीसोबत घरी पोचला तेव्हा त्यांच्या आईने त्यांना आरतीने ओवाळून दोघांचे स्वागत केले आणि मुलगा आणि सुनेचे गुलाबजाम देऊन तोंड गोड केले. विक्रमने हसत म्हटले, "अगं आई, आत्ताच तर डॉक्टरने सांगितलं आहे की ती आई बनणार आहे आणि तू आत्तापासूनच आपल्या सुनबाईच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यायला लागलीस. त्या जागी तू रसगुल्ले सुद्धा मागू शकली असतीस, पण तू तर आपल्या सुनेच्या आवडीचे गुलाबजाम मागवलेस." मृदुलाबाईंनी हसत म्हटले की "हो ना, सुनेने एवढी मोठी खुशखबरी जी दिली, आता तर फक्त या खानदानाचा वारस पुढे नेण्यासाठी एक मुलगा नाही तर एक मुलगी या घरात वारस हवी आहे. त्यानंतर मी आनंदाने त्यांच्यासोबत वेळ घालवील." हे ऐकून विक्रम गालात हसला. तेव्हा अचानक फोनची घंटी वाजली. गावातील त्याच्या काकांचा फोन होता. विक्रम खूप आनंदी झाला होता. शेवटी त्याला आपल्या काकाला सुद्धा ही खुशखबरी ऐकवायची होती. त्याचे काका आणि वडील आधी त्या गावामध्येच राहत होते. याआधी गावात त्यांचे आजोबा गावचे जमीनदारीचे काम करत होते. त्यांनी आपल्या मोठ्या जागेमध्ये दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे घरं बनवली होती. वेळ येताच त्यांनी त्याची वाटणी केली होती. विक्रमच्या वडिलांच्या नावावर जो वाडा होता, त्या वाड्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी एक माणूस ठेवून विक्रमचे वडील शहरात निघून गेले. कारण की त्यांना शहरातील जीवन जगण्याची इच्छा होती आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता. तेव्हा त्यांनी येथे येऊन स्वतःचा बिझनेस सुरू केला. या उलट विक्रमचे काका गावीच राहिले, परंतु दारू आणि जुगाराची लत लागल्यामुळे हळूहळू त्यांची जमीनदारी समाप्त झाली आणि आता त्यांचा वाडाही विकावा लागला होता. दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी विक्रमचे वडील हे जग सोडून गेले. आता विक्रम त्यांचा बिझनेस सांभाळत होता आणि कधीतरीच गावी जायचा. त्याचे काका विक्रमचे खूप लाड करायचे आणि त्याला नेहमी गावी येण्यास सांगायचे. विक्रम कधी कधी गावी जायचा आणि वाड्याची देखभाल पाहून परत शहरात यायचा. काकांचे 2 मुले होते. दोघेही शहरात नोकरीला होते, परंतु काका अजूनही आपल्या पत्नीसोबत गावात एका लहान घरात राहत होते. जेव्हा विक्रमने आपल्या काकांना वसुधाच्या प्रेग्नन्सीची खबर ऐकवली तेव्हा ते जास्त काही खुश दिसले नाही आणि गप्पच होते आणि लवकर त्यांनी फोन ठेवून दिला. विक्रमने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. इकडे विक्रम खूप दिवसापासून विचार करत होता की तो गावी जाऊन आपला वाडा विकावा. कारण की गावात काहीच सुखसुविधा नव्हती आणि कोण गावी जाऊन राहणार सुद्धा नव्हता. म्हणून त्यांनी जेव्हा कोठी विकण्याची गोष्ट बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याचे काका खूप गंभीर झाले. इकडे वसुधा आपल्या गर्भावस्थेची वेळ खूप एन्जॉय करत होती, कारण की तिची सासू आणि पती तिची खूप काळजी घ्यायचे. बघता बघता 7 महिने निघून गेले आणि सर्व काही खूप चांगल्या प्रकारे चालले होते. याच दरम्यान विक्रमच्या काकांनी त्याला फोन करून सांगितले की वाड्यासाठी एक मोठा खरीददार भेटला आहे. तुला जर शक्य असेल तर याच हप्त्यात गावी निघून ये. विक्रमने सुद्धा गावी जाण्याचा प्लॅन केला. त्याने आपल्या काकांना सांगून मंगळवारी आपली कार घेऊन गावी जाण्यासाठी निघाला. इथे शहरात त्याची पत्नी आणि आई रात्रीचे जेवण करून आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले. अर्ध्या रात्री मृदुलाबाईची झोप अचानक मोडली आणि त्यांना असं वाटलं की कोणीतरी छतावरून शिडीवरून खाली उतरत आहे. ती उठून आपल्या रूममधून बाहेर आली तेव्हा तिला मागून कोणीतरी पकडले आणि तिला खुर्चीवर बसवून रशीने दोन्ही हातांना खुर्चीला बांधले. ती घाबरून ओरडायला लागली, पण तिची मदत करायला तिथे कोणीच नव्हतं. त्यांनी पाहिलं की घरामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले 3 माणसे घरात घुसले होते. एक माणूस वसुधाच्या रूममध्ये गेला होता आणि तिला खेचत बाहेर आणले. त्याने वसुधाला जमिनीवर ढकलून दिले. एका माणसाने तिच्या पोटावर लाथ मारली. प्रेग्नेंट सुनेच्या पोटावर लाथ जोरात मारल्यामुळे ती जोरात कळवळून म्हणाली, "आई, आता मी मरून जाईल. आता मला या वेदना सहन होत नाही. मला माफ करा. मी तुमच्या वंशाचा दिवा पुढे वाढू शकली नाही." तिच्या डोळ्यातून अश्रुधारा थांबायचे नाव घेत नव्हते. हे ऐकून मृदुला धाय मोकळून रडू लागली. इतक्यात एका गुंडाच्या डोक्यावर अचानक काठीचा हल्ला झाला.
मृदुलाबाईंनी मागे वळून बघितले तर तिचा मुलगा विक्रम आला होता. हे पाहताच तिच्या जीवात जीव आला. विक्रमने मागे पुढे न पाहता एका गुंडावर काठीचा हल्ला केला. या गडबड गोंधळात आजूबाजूचे लोक सुद्धा जमा झाले आणि त्यांनीही त्या गुंडांचा चांगला चोप काढला. विक्रमने लगेच पोलिसांना फोन करून झालेला प्रकार सांगितला. काही वेळातच पोलीस तिथे हजर झाले. त्यांनी त्या तिघाही गुंडांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. विक्रमने पाहिले की त्याची बायको वसुधा ही वेदनेने ओरडत होती. त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला लगेच उचलून घेतले आणि हॉस्पिटलला घेऊन रवाना झाला. डॉक्टरांनी लगेच तिला डिलिव्हरी रूममध्ये घेऊन गेले. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की तुमची बायको तर वाचली, पण आम्ही बाळाला वाचू शकलो नाही. हे ऐकून विक्रम आणि त्याची आई खूप रडायला लागले. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की ते गुंड प्रत्यक्षात त्याचे काका यांनी पाठवले होते, कारण की काकांना त्याच्या गावी असलेला वाडा आणि जमीन हडप करायची होती. त्यामुळे त्याला जेव्हा समजले की विक्रमला मूल होणार आहे, म्हणून त्याला वाटले की त्याच्या संपत्तीचा वारस जन्म घेणार आहे, म्हणून त्याला संपवण्यासाठी त्याने गुंड पाठवले होते आणि विक्रमला सुद्धा गावी बोलावले, जेणेकरून त्याचा सुद्धा काटा काढता येईल. पण योगायोगाने विक्रम अर्ध्या वाटेवरून घरी परत आला, कारण की तो आपली फाईल घरीच विसरला होता आणि त्यामुळे त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या काकांना सुद्धा अटक केली. विक्रमने सुद्धा ते घर सोडून दुसऱ्या शहरात जाऊन राहायला गेला. 1 वर्षानंतर त्याच्या पत्नीला पुन्हा दिवस केले आणि काही दिवसातच त्यांच्या घरात पाळणा हल्ला आणि ते सुखाने आपले आयुष्य जगू लागले. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही लोक येतात जे आपल्याला खूप विश्वासू वाटतात, पण कधी-कधी तेच आपला घात करतात. म्हणून कोणावरही विश्वास ठेवताना आपली विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे, जेणेकरून होणारा अनर्थ टळून जाईल. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.